मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय. बघा, आज सकाळी टिफिनमध्ये हा लेमन राईस होता आणि पापडीची भाजी होती. आज झेप्टोवरून काही सकाळी सकाळी सामान मागवलेलं, त्याच्यामध्ये काही ऑइल होतं, ईस्ट होतं आणि दही होतं आज. तर सकाळी सकाळी झेप्टोवरून लवकर सामान सर्व मागवलं आणि जाताना म्हटलं कंपनीत घेऊन जाईल. त्याचबरोबर आज एक आपली ॲवाकाडो सँडविचची रील आली, नक्की बघा. आपल्या रीलला आज 100K झालेत पूर्ण. तर त्याच्यासुद्धा मी आज एक रील बनवली, ती पण तुम्ही आज नक्की बघा. हे बघा, हा त्याचा थंबनेल आहे, तर तो नक्की बघा. मित्रांनो, सर्व ठिकाणी अंधार आहे बघा, अंधार. आपल्याकडे लाईट आहे कारण की आपल्याकडे जनरेटर आहे. तर जनरेटर असल्याचा हा एक फायदा आहे. जनरेटर असल्यामुळे संपूर्ण पिझेरियाला लाईट आपल्याला ठेवता येते. लाईट नसेल तर जे कस्टमर्स आहेत ते अर्धे कस्टमर उठून जातात आणि आपल्याला नुकसान होतं. जनरेटर जर असला तर आपल्याला अशा प्रकारे फायदा होतो. थोडा खर्च येतो आपल्याला डिझेलचा, तासाला लागतो साधारणतः 1-2-2.5 लिटर, पण लाईट मात्र राहते. आणि इकडे बघा, इकडे संपूर्ण अंधार आहे, संपूर्ण ब्लॅकआउट आहे. हे लाईट येईल, जास्त वेळ लाईट जात नाही, 10-15 मिनिटांनी लाईट येईल. आता रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला नाश्ता करतोय म्हणा किंवा काय म्हणा, थोडा पुलाव घेतला आहे बनवून आणि एक कॉफीची ऑर्डर कॅन्सल झालेली. कोल्ड कॉफीची ऑर्डर होती, तिकडून हॉट कॉफी बनलेली आहे तिकडे. शेवटी ते काय करणार, मी पिण्यासाठी घेतलेली आहे हॉट कॉफी आणि पुलाव. हा संध्याकाळ नाश्ता मला चालू आहे आता. मित्रांनो, पाणी बघा, संध्याकाळची वेळ आली. आता जेवढं रात्र होत जाईल ना, तेवढं हे पाणी जास्त जास्त आंबट होत जाईल. आपलं पाणी संपायला आलं आहे, शेवटचं हे चालू आहे. आणि इकडे बघा, आता आमची चटणी आहे, ही बघा, ही प्युअर खजूरची चटणी आहे, म्हणून ती किती घट्ट आहे ती बघा. आणि त्या रंग कसा आला आहे बघा, काय कलर वगैरे काहीच टाकलेलं नाही, आपल्याला प्युअर कलर आहे. जेवढं ते प्युअर राहील ना, तेवढं त्याला खजूरसारखा आणि गुळाचा जो कलर आहे तो राहतो. आणि जी लोकं ते दुसरं टाकतात ना त्याच्यामध्ये कलरवाली, पण ती लोकं त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वगैरे टाकतात, तर ती वेगळी दिसते. पण ही बघा, ही एकदम प्युअर चटणी आहे. प्युअर चटणी अशी ओळखायची, त्या कलरची चटणी बघा. मित्रांनो, एक पावभाजीची ऑर्डर होती, तर त्याला म्हटलं की एक मसाला पाव माझ्यासाठी बनव म्हणून. मी काल तुम्हाला सांगत होतो ना की आपला हॉटेलचा बिझनेस असला ना की ही एक लिबर्टी असते. काही तुमची खायची इच्छा झाली आणि वाटलं काहीतरी खायचं आहे, तर कुठल्याही ऑर्डरला असताना सांगायचं की मला थोडंसं बनवा, आणि मग काय ना काय खाता येतं. वजन वाढले माझं, कमी करायचं आहे, त्याचा पण दिवस चॅलेंज आपल्याला घ्यावं लागणार आहे. तर तुर्तास ब्लॉग बघत राहा, तोपर्यंत मी पाव एन्जॉय करतो. मित्रांनो, तर थोडासा बोला मला नाराज वाटला, तर म्हणून मी कोणाला विचारलं मला क्या हुआ इथं, थोडा नाराज वगैरे काय वाटतोय. तर तुम्हाला माहिती आहे की आकाशची आणि भोलाची कॉम्पिटिशन झाली त्यात, बरोबर की नाही. आणि भोलानी पहिल्या पाणीपुरीच्या जो आपली झाली कॉम्पिटिशन, तर ती थोडी टफ झाली, पण एंडिंगला त्यात भोला जिंकला. आणि बर्गरची झाली जी कॉम्पिटिशन, त्यात तर वन साईड भोलानी विन केलेलीच आहे. त्यामुळे थर्ड काय घ्यायची गरज पडली नाही. 3पैकी 2 होणार होती, दोन्ही भोलाला जिंकलेले आहेत. पण आता मला भोलाची आठवण करून दिलेली आहे की भोलाचा अजून आपण गिफ्ट दिलेलं नाही. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्या संध्याकाळी आपण भोलाला काहीतरी गिफ्ट त्या संदर्भात द्यायचं आहे. तर भोला तो कोणी याद नाही आहे का, बोल घेते सर देगा नाही आहे. आता म्हणून थोडासा भोला नाराज होता. आता म्हणजे तो नाराज होऊ नको, उद्या आपण संध्याकाळी काहीतरी गिफ्ट देऊ. आणि आजच्या ब्लॉगमध्ये नाही, उद्याचा ब्लॉग नक्की बघा. उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भोलाला संध्याकाळी ते गिफ्ट देणार आहे. प्लस अधिक भोलामध्ये अजून दुसरे पण त्याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीज आहेत काही स्वतःच्या करण्यासारख्या, ज्या भोला ॲक्टिव्हिटीज करतो, म्हणजे गाणं वगैरे बोलायचं. किंवा संध्याकाळी मी भोलाला रिक्वेस्ट करणार आहे, ज्या वेळेला आम्ही भोलाला गिफ्ट देणार आमच्यातर्फे, त्यावेळेला भोलाला एखादं गाणं किंवा काहीतरी एखादी शायरी आम्हाला बोलून दाखवायची. त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्ही बघा, उद्याचा ब्लॉग तुम्ही बघायचं करायचं नाही. उद्याचा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडेल. हाँ बोला, कल के ब्लॉग में शाम को तो कुछ गाने की 1-2 लाइन्स बोलना है या कोई शायरी बोलना है, तो गिफ्ट जो मिलना है तो कुछ करना पडेगा. हां, तर मित्रांनो, उद्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. चला, गरम पाणी प्यायचं काम चालू आहे.
डॉक्टरकडे ट्रीटमेंट चालू आहे. तुम्ही म्हणाल हा पावभाजी पण खातो आणि गरम पाणी पिऊन पण दाखवतोय, पण ठीक आहे, दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे. खायचं पण बंद नाही करायचं आणि गरम पाणीसुद्धा प्यायचं. चला, भोलाने परत टेबल पकडलेला आहे आणि रात्र होत चाललेली आहे, रस्ता सामसून झालेला आहे. चला मित्रांनो, उद्या भेटूया मस्तपैकी नवीन ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला फार तो ब्लॉग उद्याचा ब्लॉग आवडणार आहे. तोपर्यंत चला, गुड नाईट.